2024 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर आर्थिक गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्री होणार सहभागी। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणणाऱ्यावर राज्य सरकारचा भर। मुंबई पालिकेतील शिवसेनेचे सर्व विजयी उमेदवार ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये राहणार। 3 दिवस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्णय। पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीकरता अजित पवार ॲक्शन मोडवर। जिल्हा परिषद निवडणुकीबाबत अजित पवार आज घेणार बैठक। आगामी निवडणुकीबाबत अजित पवारांकडून चाचपणी सुरू। सांगलीत भाजपच्या नूतन नगरसेवकांचा आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते सत्कार। मिरजेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी। काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची आज बैठक। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत चर्चेसाठी बैठक। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक। कोल्हापुरात आज भाजपची बैठक। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुपारी 12:30 वाजता बैठक। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू। साताऱ्यात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत मुलाखती। पालिका निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत मनसे एमआयएम पेक्षा सरस। मनसेला 1.37% मतदान तर एमआयएमला 1.25% मतदान। महापालिका निवडणुका संपल्या, अद्याप महापौर आरक्षण मात्र जाहीर नाही। निवडणुकीपूर्वी ही सोडत काढणं अपेक्षित। सोडतीची तयारी पूर्ण, वरिष्ठ पातळीवरून आदेशाची प्रतीक्षा। छत्रपती संभाजीनगरात मतमोजणी केंद्रात झालेल्या मारहाणीच्या घटनेत मार खाणाऱ्या माजी महापौरावर गुन्हा दाखल। विकास जैन यांच्यासह 3घांवर पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप। भाजपला अन्य पक्षांचे 5 नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा। 5 नगरसेवक बिनशर्त पाठिंब्यासाठी भेटल्याची माहिती। भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची माहिती। हिंगोलीतील चिरागशहा तलावातील गाळ उपसण्यास सुरुवात। गाळ उपसल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडणार। शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्याचं लोकप्रतिनिधींचं आवाहन। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी 2 दिवस प्रवेशबंदी। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमुळे प्रशासनाकडून खबरदारी। वर्ध्यात रन फॉर एन्व्हायरमेंट 2026चं आयोजन। 4500 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग। 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 2 वेगवेगळ्या टप्प्यात स्पर्धा। सांगलीच्या मिरजेत मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसाला सुरुवात। 651व्या उरुसानिमित्त मिरज पोलीस प्रशासनाच्या वतीनं परंपरेनुसार मानाचा गलीफ अर्पण। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढणार। नागपूर पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होऊ शकणार। वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सिल्लोडमध्ये शिक्षक गजेंद्र आवारे यांची अनोखी आणि सर्जनशील कला सादर। जगप्रसिद्ध चित्रकार पॉल सेझान यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक आवरे यांची कला। वर्ध्यातील कोटेश्वर देवस्थानच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी मंजूर। तीर्थक्षेत्र परिसरातील विविध विकासकांचे आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते भूमिपूजन। सांगलीतील जिल्हा परिषद मतदानाची तारीख पुढे ढकला। चिंचलीच्या मायाक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तारीख पुढे ढकलण्याची स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी। नीट पीजीचा कट ऑफ घसरून चक्क 0%वर। कट ऑफ मध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे गुणवत्तेची तडजोड होऊ शकते, तज्ज्ञांचा इशारा। मुंबईत 3ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक। काही लोकल फेऱ्या रद्द, काही लोकल विलंबाने धावणार। सीएसएमटी विद्याविहार आणि पनवेल वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। आज मुंबईत 21व्या टाटा मॅरेथॉन 2026चं आयोजन। मॅरेथॉनमध्ये एकूण 70,000हून अधिक धावपटू सहभागी। मॅरेथॉनमध्ये प्रसिद्ध वांद्रे वरळी सीलिंगसह प्रथमच आयकॉनिक कोस्टल रोडचा समावेश। मुंबईतील काही भागात 3 दिवस पाणी नाही। 20 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत पाणी पुरवठा बंद। जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे पुरवठा बंद राहणार। सडक्या सुपारीच्या काळ्या बाजारावर आयकर विभागाचे छापे। एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी। कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्र आणि रोख रक्कम जप्त। भिवंडीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीकडून शांततेत रॅली। विजयी उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे मानले आभार।
आंतरराष्ट्रीय करार राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवून करावेत. आंतरराष्ट्रीय कराराविषयी करार करताना भारताने कर क्षेत्रातले सार्वभौमत्व जपले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. इंडिगोला डीजीसीएचा दणका. डिसेंबरमधील ढिसाळ कारभाराबद्दल ठोठावला. 22 कोटींचा दंड. डीजीसीए कडून निवेदन प्रसिद्ध. डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब आता युरोपियन देशांवर. ग्रीनलँडच्या ताब्याला विरोध करणाऱ्या 8 देशांवर लादले टॅरिफ. 1 फेब्रुवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. भारताचा अमेरिकेला दणका. भारतीय टॅरिफचा अमेरिकन शेतकऱ्यांना दणका. अमेरिकेतून भारतात निर्यात होणाऱ्या कडधान्यांवर भारत सरकारकडून 30% आयात शुल्क. कोल्हापुरात गोवा बनवाटीची दारू महाराष्ट्राच्या बाटल्यांमध्ये भरून विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोंडिग्रे येथे छापा. तर अकोल्यातील चौपाटीवर हुल्लडबाज तरुणांचा धिंगाणा. हुल्लडबाज तरुणांनी नशेत वाहनांच्या काचा फोडल्या. हुल्लडबाज तरुण आणि नागरिकांमध्ये तुफान हाणामारी. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन शेखच्या कथित चकमकीशी संबंधित खटला. 22 आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधातील याचिकेवर निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवला. सांगलीच्या चांदोली परिसरात तारा वाघिणीचं दर्शन. पर्यटकांनी वाघिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात. ट्रक चालकासह दोघांचा चिरडून मृत्यू. बोरघाटात पोलीस चौकीजवळील घटना. भारतीय क्रिकेट टीम रात्री नागपुरात दाखल. T20 मालिकेतील पहिला भारत विरुद्ध न्यूझीलंड सलामीचा सामना नागपुरात खेळला जाणार. नागपूरच्या जामठा येथील VCA स्टेडियमवर रंगणार सामना. भंडाऱ्यात भिलेवाडा येथे जलसा निमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन. भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी घेतला कबड्डीचा आनंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.